नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, जर तुमच्या मुलांच्या मुलींच्या किंवा मुलांच्या लग्नात वारंवार अडचणी येत असतील, वय वाढत चालले आहे पण योग्य स्थळ चालून येत नाही किंवा लग्न ठरता ठरता मोडत आहे, तर बघा, काळजी करू नका. कारण पद्मिनी एकादशी, जिला आपण कमला एकादशी म्हणतो, तर ह्या एकादशीच्या दिवशी आपण मुलांच्यासाठी मुलांच्या लग्नात जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत, कुंडलीमध्ये काही दोष आहेत, तर ते दूर करण्यासाठी कमला एकादशी अत्यंत प्रभावी मानली जाते. कारण हिंदू धर्मात अधिक मासाला पुरुषोत्तम मास देखील म्हटला आहे आणि अधिक मासामध्येच ही कमला एकादशी आलेली आहे. या महिन्यात येणारी कमला एकादशी, ज्याला पद्मिनी एकादशी देखील म्हणतात, ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. या दिवशी केलेले व्रत, दान आणि उपाय हे सामान्य दिवसापेक्षा 1000 पटीने जास्त फळ देतात. ज्यांच्या कुंडलीत विवाह दोष किंवा गुरु दोष आहे, त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. तर मंडळी, ही एकादशी खूप अशी महत्त्वाची आहे आणि या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून आपल्याला या एकादशीच्या दिवशी एक तांब्या भरून पाणी या ठिकाणी ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला अजून काही उपाय देखील याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे समजेल. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. जवळजवळ 121 व्हिडिओ हे लग्नाचे आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न हे ठरलेलं आहे. तशा मला कमेंट आलेल्या आहेत, तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, हा जो उपाय आहे, तर हा उपाय स्वतः मुलं करू शकतात, म्हणजे मुलगी किंवा मुलगा दोघंही हा उपाय करू शकतात. परंतु आजकाल आपण पाहत असतो, जर मुलांना वेळ नसेल तरच मग घरातील कोणत्याही सदस्याने हा उपाय मुलांच्या लग्नासाठी केला तर अतिशय उत्तम आहे. किंवा जर मुलं स्वतः करत असेल तर मुलांनी सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी 5:30 ते 6:30च्या दरम्यान उठायचं आहे. आंघोळ करायची. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. थोडंसं तुम्हाला इत्र टाकायचं आहे, म्हणजे अत्तर असते त्याची छोटी बॉटल, त्याचं 2 थेंब तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात नेहमी टाकायचं आहे. 43 दिवस तुम्हाला असं करायचं आहे, ज्यामुळे तुमचा गुरुग्रह आणि शुक्रग्रह हा स्ट्रॉंग होणार आहे आणि लग्नात येणारे अडचणी आहेत तर त्या देखील दूर होणार आहेत. तसेच तुम्ही आंघोळ करता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला या दिवशी पिवळे कपडे हे आवर्जून घालायचे आहेत. जर शक्य नसेल पिवळे कपडे घालणे, तर मग तुम्ही पिवळा रुमाल आहे तर तो देखील जवळ ठेवायचा आहे. तसेच तुम्हाला हळदीचा टिळा आहे तर तो तुमच्या कपाळी लावायचा आहे. कारण हळद आणि त्याच्यामध्ये थोडंसं अत्तर मिक्स करून त्याची पेस्ट बनवून ती तुम्हाला तुमच्या कपाळी लावायची आहे. यामुळे देखील तुमचा गुरुग्रह शुक्रग्रह मजबूत होणार आहे. तसेच सूर्यदेवांना देखील अर्घ्य द्यायचा आहे. तर बघा, हे सर्व झालं मुलांच्या बाबतीत. जर आई वडील हा उपाय करत असेल तर आई वडिलांनी देखील सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ आंघोळ करायची. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत किंवा गोमूत्र टाकायचं आहे. कारण बघा, एकादशी पण आहे आणि या दिवशी आपल्याला जी पूजा वगैरे करायची आहे तर पावित्र्य राखणे तितकेच महत्त्वाचं आहे. आपल्यावर जी काही निगेटिव्हिटी आहे, लोकांची वाईट नजर आहे, नकारात्मकता आहे, तर ते दूर होण्यासाठी हे सर्व आई वडिलांनी देखील करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहेत. आपला देवघर आहे तर तिथे तुम्हाला एक आसन टाकून बसायचं आहे. आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरिविष्णू माता लक्ष्मी व गणपती बाप्पा आहेत. तर बघा, या दिवशी एकादशी असल्यामुळे तुम्हाला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यांच्या आवडीचे जे वस्तू आहेत, म्हणजे उदाहरणार्थ श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला तुम्ही पिवळी फुले अर्पण करू शकता, पिवळी मिठाई अर्पण करू शकता. तसेच बघा, आपल्या देवघरामध्ये जर श्रीकृष्णाची छोटी मूर्ती असेल, बालकृष्णाची, तर तिथे देखील तुम्ही दही आणि खडीसाखर आहे त्याचा भोग तुम्ही दाखवायचा आहे. तर हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आपल्याला ह्या उपायासाठी काय काय लागणार आहे ते देखील थोडक्यात पाहूया. तर बघा, आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. स्वच्छ ताजं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गंगाजल थोडंसं टाकायचं आहे. थोडंसं गाईचं दूध 2 चमचे टाकायचं आहे. थोडीशी खडीसाखर टाकायची आहे. हळद टाकायची आहे. तो तांब्या तुम्हाला वेगळा बाजूला करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा, एक पिवळा कापड लागणार आहे. त्या कापडावरती तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती मुठभर चणा डाळ ठेवायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गूळ ठेवायचं आहे. चिमूटभर हळद त्याच्यामध्ये तुम्हाला
ठेवायचे आहे. तर पहा, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आपली देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री हरिविष्णू माता, लक्ष्मी, गणपती बाप्पा आहे, यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, मंगलदोष आहे, तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे आणि मी जो हा उपाय करत आहे तर तो उपाय माझा यशस्वीरित्या पार पडू दे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने बोलायचं आहे. जर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी निर्माण झालेल्या आहेत, तर त्या दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला देखील पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जो आपण पिवळ्या कापडामध्ये हे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर त्याची तुम्हाला एक पोटली तयार करून घ्यायची आहे. म्हणजे एखादा कलाव्याचा धागा घ्यायचा आहे आणि त्याची पोटली तयार करून घ्यायची आहे. आणि मग समजा तुमची मुलं घरी असतील, समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी घरी असेल तर त्यांना तुम्हाला देवघरासमोर बसवायचं आहे. आणि मग ही जी पोटली आपण बनवलेली आहे तर तिला देखील तुम्ही अगोदर धूप दीप दाखवायचा आहे. तसेच तुम्हाला अगोदर एक माळी जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप तुम्हाला एक माळी करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ती पोटली बांधून घ्यायची आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की मुलांना तिथे बसवायचं आहे आणि मुलांच्यावरून 7 वेळा ती उतरून घ्यायची आहे. म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ती पोटली आहे तर ती उतरून घ्यायची आहे. जेव्हा आपण ही पोटली मुलांच्या वरून उतरून घेत असतो त्यावेळेस बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या मध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही लोकांची वाईट नजर लागलेली आहे, कुंडलीमध्ये मुलांच्या काही दोष निर्माण झालेले आहेत, यामुळे मुलांचं लग्न ठरत नाही, तर हे सर्व दोष आहेत, ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, नजर दोष आहे, तर ते टळून जाऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. समजा जर तुमची मुलं घरी नसतील तर मग तुम्हाला मुलांचा फोटो घ्यायचा आहे आणि त्या फोटोवरून ही पोटली आहे तर ती 7 वेळा तुम्हाला उतरून घ्यायची आहे. समजा जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर मग तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि मग व्हिडिओ कॉल करून मुलांना पाहायचं आहे आणि मुलांच्यावरून ही पोटली आहे तर ती 7 वेळा तुम्हाला उतरून घ्यायची आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जो एक तांब्या भरून पाणी आहे तर तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण बघा दूध टाकलेलं आहे, खडीसाखर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे. तो तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही जी पोटली आपण मुलांच्यावरून उतरवलेली आहे तर ती घ्यायची आहे. आणि जर हळद कुंकू असेल ते देखील तुम्ही थोडंसं घेऊ शकता, फुलं घेऊ शकता, अगरबत्ती घेऊ शकता आणि जर दिवा असेल तर दिवा देखील तुम्ही घेऊ शकता. एवढं साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे केळीचं झाड असेल तर तिथे जायचं आहे. किंवा जर जवळपास नसेल तर मंदिरामध्ये केळीचं झाडंही असतातच, तर मग तिथे तुम्ही जाऊ शकता. किंवा तुम्ही स्वतः लावलेलं असेल तर तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा, हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपण दूध टाकलेलं आहे, खडीसाखर, हळद टाकलेले आहे, ते पाणी तुम्हाला प्रथम केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे 11 वेळा. आणि मग तुम्हाला तिथे दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, फुलं नेली असेल तर फुलं देखील तुम्हाला तिथे अर्पण करायची आहेत. त्याच्यानंतर आपण ही जी पोटली मुलांच्यावरून उतरून घेतलेली आहे, ज्या पोटलीमध्ये मुठभर चणा डाळ आहे, गूळ आहे, चिमूटभर हळद आहे, तर ही पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. आणि मग तिथे थोडा वेळ तुम्हाला बसायचं आहे. आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा तिथे बोलायचं आहे. ती पोटली तुमच्या हातामध्येच घ्यायची आहे. समजा हा जर उपाय स्वतः मुलं करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारे ती पोटली आहे तर ती तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. आणि मग तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलायचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की जी पोटली आहे तर ती तुम्हाला केळीच्या झाडाजवळ, केळीच्या झाडाच्या बुंध्याशी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. आणि मग तुम्हाला हात जोडायचे आहेत, प्रार्थना करायची आहे श्री हरिविष्णूला की माझ्या मुलांच्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम येत आहेत, मुलांच्या पत्रिकेत मंगलदोष आहे, कालसर्पदोष आहे, राहू केतू शनीची 7.5 आहे, तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला बोलायचं आहे. जर मुलं हा उपाय करत असतील तर मुलांनी देखील पूर्ण श्रद्धेने, विश्वासानेच बोलायचं आहे की माझ्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी येत आहेत, तर त्या दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने बोलायचं आहे. आणि मला मनासारखा जोडीदार मिळू दे असं देखील मुलांनी बोलायचं आहे.
तर मंडळी, हा उपाय केल्या केल्या तुम्हाला याचा चमत्कार पाहायला मिळतील. मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल. हा उपाय आहे, तर हा उपाय तुम्हाला 3 एकादशी करायची आहेत. म्हणजे आत्ताची ही पकडून अजून तुम्हाला 2 एकादशी हे व्रत अशा प्रकारेच करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही उपवास आवर्जून धरायचा आहे. जर तुम्ही आजारी वगैरे असाल तर मग नाही पकडला तरी देखील चालेल, पण तुम्ही स्वस्थ असाल तर एकादशीचा उपवास पकडायचा आहे. या दिवशी कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. तसेच बघा, तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही, मद्यपानी करायचं नाही. तर हे सर्व नियम आहेत. तर या नियमांचं देखील तुम्हाला पालन वगैरे करायचं आहे. तरच तुमचा उपाय आहे तर त्याचा तुम्हाला 100% लाभ होणार आहे. मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला घरी जायचं आहे आणि तुळशी माता आहे, तर संध्याकाळी तुम्हाला तुळशी मातेसमोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेसमोर. आणि मग तुमची जी इच्छा असेल, मनोकामना असेल, तर ती तुम्हाला तुळशी मातेला बोलायचं आहे. असं तुम्हाला 3 एकादशी हा उपाय नित्यनेमाने तुम्हाला करायचा आहे. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने, मनामध्ये किंतु परंतु आणायचा नाही. कारण बघा, जर आपल्या मनात विश्वास असेल की हा उपाय केल्या केल्या मला याचा फायदा होणार आहे, किंवा तुम्ही मनामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत की ह्या उपायाने माझ्या मुलांचं लग्न ठरलेलं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह विचार केले तर याचा असर जास्तीत जास्त प्रमाणात चांगला होत असतो. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर इतर तुमचे मित्र असेल, मैत्रिणी असेल, ज्यांचं लग्न ठरलेलं नसेल, तर अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यामधून आहे ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानुसार देखील मी व्हिडिओ हे अपलोड करत जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.